हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल पुनिक किचन्स मेड विथ लव्ह. आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी स्टाईल कटवडा. कटवडा हा कोल्हापूरमधील एक फेमस आणि झणझणीत स्ट्रीट फूड आहे. चला तर मग सुरू करूयात कटवडा. तर चला मग लेट स्टार्ट टुडेज रेसिपी कोल्हापुरी कटवडा. सर्वात आधी कटासाठी लागणारी मटकी शिजवून घेऊया. त्यासाठी एका भांड्यात 2.5 कप पाणी घाला. त्या पाण्यात मटकी घालून ती छान शिजवून घ्या. मटकी मऊ पण फुटू नये याची काळजी घ्या. त्याचबरोबर वड्यासाठी लागणारे बटाटे प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्या. गॅसवर मटकी ठेवल्यानंतर त्यात थोडी हळद आणि मीठ घालून हलवून घ्या. हे शिजत असताना वड्याच्या भाजीसाठी लागणारा मिरचीचा ठेचा तयार करून घेऊया. त्यासाठी 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे करून घ्या. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा एक छोटा तुकडा घ्या. हे सगळं खलबत्त्यात टाकून थोडीशी बारीक पेस्ट करून घ्या. ही पेस्ट वड्याला परफेक्ट स्पायसी टेस्ट आणि नाईस अरोमा देते. मटकी शिजून झाल्यानंतर कुकरला 4 ते 5 शिट्ट्या दिल्यानंतर गॅस बंद करा. कुकरमधील मटकी एका चाळणीत ओतून घ्या आणि ती थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. कटाच्या आमटीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी एक पॅन गॅसवर लो फ्लेमवर ठेवा आणि त्यामध्ये थोडं तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात 4 लसणाच्या पाकळ्या, आल्याचे 2 बारीक तुकडे, अर्धा चमचा जिरे, दालचिनीचा एक छोटा तुकडा, 2 लहान वेलची, अर्धा चमचा धने, 1 चमचा तीळ, 1 मोठी वेलची, 5 ते 6 काळी मिरी आणि लवंगा, अर्धा चमचा खसखस घाला. आता त्यामध्ये 1 वाटी किसलेले ओले खोबरे घाला. ओल्या खोबऱ्याच्या मागच्या बाजूचे कवच स्लायसरने काढून घ्यावे. हे सगळे पदार्थ छानसे तांबूस असे भाजून घ्या, जेणेकरून मसाल्याला नाईस अरोमाने रिच टेस्ट येईल. भाजून झाल्यानंतर हे एका प्लेट मध्ये काढून घ्या आणि थंड होण्यासाठी ठेवा. त्याच सोबत काळ्या मसाल्याच्या वाटण्यासाठी 1 सुक्या खोबऱ्याचा तुकडा आणि 1 कांदा अशा प्रकारे चिरून घ्या. हे दोन्ही पदार्थ गॅसच्या जाळीवर ठेवून थोडेसे खरपूस असे काळे होईपर्यंत भाजून घ्या. यामुळे काळ्या मसाल्याला स्ट्रॉंग फ्लेवर आणि ऑथेंटिक टेस्ट येते. त्यानंतर भाजलेला कांदा आणि सुके खोबरे चिरून मिक्सरच्या भांड्यात घाला. त्यानंतर जे मसाले आपण भाजून घेतले तेही त्यात घाला. सगळं एकत्र करून छान बारीक पेस्ट तयार करून घ्या. याप्रमाणे आता आपण कटाच्या आमटीची तयारी करून घेऊया. त्यासाठी गॅसवर एक भांडे ठेवा आणि त्यात तेल घाला. कटासाठी थोडं जास्त तेल लागतं, त्यामुळे इतकं टाकत आहे. गरम तेल झाल्यानंतर त्यात जिरे आणि मोहरी घाला. यानंतर कांदा घालून थोडे परतून घ्या. यानंतर आपण वाटलेल्या मसाल्याचे मिक्सचर त्यात घाला. त्यात कोल्हापुरी चटणी, काश्मीरी लाल तिखट घालून हलकेसे परतून घ्या, जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही. तेल सुटल्यानंतर त्यात थंड झालेली मटकी मिसळा. आणि ज्या पाण्यात आपण मटकी शिजवली होती ते पाणी हळूवार कटामध्ये घाला. त्यानंतर सगळे मिक्सचर छान हलवा. त्यामध्ये 4 ते 5 थेंब लिंबाचा रस, मीठ, थोडीशी साखर घाला आणि सगळे मिक्सचर छान उकळू द्या.
यानंतर कट 20 ते 25 मिनिटे मंद आचेवर शिजवा. शिजवल्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. आता आपण बटाट्याची भाजी करून घेऊया. त्यासाठी एक कांदा बारीक चिरून घ्या. बारीक बटाटा चिरून घ्या आणि आता गॅसवर एक पॅन ठेवा आणि त्यात थोडं तेल घालून गरम करा. तेल गरम झाल्यानंतर त्यात थोडे जिरे आणि मोहरी टाका. यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि बारीक केलेला 1 चमचा मिरचीचा ठेचा घाला. यानंतर त्यात 9 ते 10 कढीपत्त्याची पाने आणि हळद घालून हलके परतून घ्या. यानंतर बारीक केलेले बटाटे टाका आणि चांगले परतून घ्या. थोडं मीठ आणि थोडी साखर घाला आणि भाजी सगळीकडे मिक्स होईपर्यंत परतून घ्या. भाजी परतल्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. भाजी थंड होण्यासाठी एका बाउलमध्ये काढून ठेवा. आता जोपर्यंत भाजी थंड होत आहे तोपर्यंत बटाट्याच्या वड्यासाठी लागणारे बेसनचे बॅटर तयार करूया. त्यासाठी एका बाउलमध्ये 1 छोटा बाउल बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचे पीठ, थोडा खायचा सोडा, थोडी हळद, मीठ घ्या. हे सगळं पाणी घालून छान मिक्स करा. यानंतर त्यात थोडासा ओवा घाला आणि बॅटरची अशी कन्सिस्टन्सी येईपर्यंत हलवा. आता बटाटे वडे तयार करूया. त्यासाठी बटाट्याच्या भाजीचे छोटे छोटे पोर्शन्स घ्या आणि टिक्कीच्या आकाराचे वडे तयार करा. तयार केलेल्या बेसनच्या बॅटर मध्ये हे वडे डीप करा आणि गरम तेलात सावकाश सोडा. वडे सोनसळी रंगाचे आणि क्रिस्पी होईपर्यंत डीप फ्राय करून घ्या. वडे प्लेट मध्ये काढा आणि कटासोबत सर्व्ह करा. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक यू.